बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली। एका 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीनं 4 तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे या 4घातील एकानं त्या विद्यार्थिनीवर तिच्या बहिणीच्या समोरच बलात्कार केल्याचं उघड झालंय। तर होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने आज पहाटे आपली जीवनयात्रा संपवली। यामुळे संतप्त झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी एकाला बेदम चोप दिल्यानं त्याच्यावर उपचार सुरू आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी की आटपाडी तालुक्यातील एका गावात 10वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला गावातील 4 तरुण त्रास देत होते। शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता। याच्याकडे शरीर सुखाच्या मागणी देखील त्याने केली होती। याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली। धक्कादायक म्हणजे यातील एकानं तिच्यावर बहिणीच्या समोरच बलात्कार केला। या प्रकरणी 4घावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 2घांना अटक केली। या दरम्यान एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिलाय। त्याच्यावरती सांगलीमध्ये उपचार सुरू आहेत। 2घे पसार असून शोध त्याचा पोलीस घेत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळत निषेध नोंदवलाय। पोलिसांच्या भूमिकेबाबतही ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत दिवसभर पोलीस ठाण्यासमोर तळ ठोकला होता। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती। ती गावातच माध्यमिक शाळेत 10वीत शिकत होती, पण गेल्या काही दिवसांपासून शाळेला आणि येता जाता राजू गेंड, नामदास गायकवाड, रोहित खरात सर्व राहणार करगणी आणि अनिल नाना काळे राहणार बनपुरी हे तिचा पाठलाग करत होते। तिला मानसिक शारीरिक त्रास देत होते। घरच्या मोबाईलवर फोनवर त्रास दिला जात होता। यामुळे ती अस्वस्थ होती। यातील राजू गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता। अनेकदा त्याने तिला धुडकावलंही होतं। यानंतर राजू गेंड याने जबरदस्तीने तिला गावातील एका खोलीवर नेत तिच्यावरती बलात्कार केला। धक्कादायक म्हणजे अत्याचार तिच्या बहिणीच्या समोरच झाला। या घटनेचा व्हिडिओही तिनं बनवलाय। याचाच वापर करून तो तिला भीती दाखवत होता। या भीतीमुळे ती तणावाखाली वावरत होती। या तरुणांचा त्रास वाढत चालल्यानं रविवारी दिनांक 7 वाजता रात्री तिने जेवताना पालकांना सारी कहाणी सांगितली। यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचंही ठरलं, पण आता तक्रार देण्याआधीच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनास्थळाला पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणी यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।